ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय कृषी परिषद खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभरातल्या शेतकऱ्यांशी आपण संवाद साधतोय. त्यांना काही महत्त्वाचे मुद्दे, काही टिप्स देण्याचा आपला हा सगळा प्रयत्न आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी उदय सरांनी जसं सांगितलं होतं की सोयाबीनमध्ये काय प्रकारच्या अडचणी आहेत आणि त्यावर काय उपाययोजना केली पाहिजे, तसंच कापसाचाही विषय आहे. गेल्या वेळेला बोंडअळीमुळे कापसाचं मोठं नुकसान झालं होतं. म्हणजे हे आता तिसरं वर्ष असेल जर का बोंडअळी आली तर की ज्यानं जाणवण्या इतपत कापसाचं नुकसान झालं. आणि मला त्याच अनुषंगानं वैराळे सरांना विचारायचं आहे. वैराळे सर, हे ठीक आहे की कापसाला भाव यावेळेला कदाचित थोडा 19-20 असू शकतो, पण गेल्या वेळपेक्षा कापसाचं क्षेत्र वाढेल का? शेतकऱ्यांनी त्याकडे लक्ष द्यावं का? म्हणजे क्षेत्र वाढवण्याकडे लक्ष द्यावं का? आणि दुसरं, 2 वर्षानंतर आता शेतकऱ्याला माहिती आहे की बोंडअळीच्या नियंत्रणाकरता प्रमुख अशा 2-3 गोष्टी काय केल्या पाहिजेत, तर त्याच्याबद्दल आणखीन काय सांगाल? मागच्या वर्षी जे 43 लाख हेक्टर कापसाचं क्षेत्र होतं, परंतु यावर्षी काय झालं की सोयाबीनचे भाव जवळपास 7,500-8,000 हजारापर्यंत वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा कल जो आहे सोयाबीनकडे वळलेला आहे. परंतु सोयाबीनचं जसं बियाण्याच्या बद्दल सांगितलं की काही म्हणजे बियाणं व्यवस्थित मिळणार, स्वतःचं बियाणं पाहिजे, तर या बियाण्याचा हा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कापसाचं उत्पादन घेणं हे त्यांना आवश्यक वाटेल. कारण काय की त्यांना हे माहित आहे की आज मागच्या वर्षी 5825 रुपये सपोर्ट प्राइस, यावर्षी 6,000च्या वर जाईल. म्हणजे कापसाचे भाव हे 6,000च्या कमी होण्याची निश्चितच शक्यता नसल्यामुळे कापसाचं जे क्षेत्र आहे ते मागच्या वर्षीपेक्षा कमी होणार नाही. आणि कसं आहे की विदर्भाच्या, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याकडे जे कापसाचं किंवा म्हणजे महत्वाचे पिकं जे 3च पिकं असतात की कापूस, सोयाबीन, तूर, मका आणि उलटा पालव, म्हणजे साधारणतः 10 एकर शेती असं तर तो विभागून आलटून पालटून ते हे तिन्ही चारही पिकं लावतोच. त्याच्यामुळे जे कापसाचे शेतकरी जे आहेत ते कापूस सोडण्याकरता घुसत नाही, म्हणजे जवळपास ते कापूस सोडायला तयार नसतात. कारण कापसाचा एकत्रित पैसा येतो, कॅश क्रॉप आहे, त्यामुळे हो. एकत्रित पैसा आणि भाव काही जरी म्हटलं ते 6,000पेक्षा कमी राहणार नाही. त्याच्यामुळे एक कमी आहे. त्याच्यामुळे कापसाचं क्षेत्र मागच्या वर्षीपेक्षा कमी होणार नाही. आणि बोंडअळीबद्दलचा सुद्धा नियंत्रणाचा सर्व आतापासूनच तयारी सुरू केलेली आहे. 2-3 वर्षाचा अनुभव पाहता, जसं 3 वर्षापूर्वी बोंडअळी आली होती, त्यानंतर त्याचं पूर्ण प्रॉडक्ट म्हणजे नुकसान झालं. त्या नुकसान कमी करण्याचा शासनानं प्रयत्न केला आणि 2 वर्षापूर्वी बोंडअळीचं निर्मूलन झालं. परंतु मागच्या वर्षी पुन्हा तशी प्रॉब्लेम आला. तर यावर्षी पुन्हा पूर्वतयारी, बोंडअळी येऊ नये आणि बाकीचं सुद्धा परिस्थिती, कापसाचं नुकसान होऊ नये, त्या दृष्टीनं एक प्रयत्न सर्व शासनाचे आहेत. बियाणे सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. एवढंच आहे की शेतकऱ्यांनी जे बियाणं वापरायचं ते जे जे GM3 म्हणजे जे स्पुरियस बियाणं आहे ते हो. वापरायला नाही. हो. कारण शेतकऱ्यांना बियाण्याची घेतल्याची पावती असायला पाहिजे, जेणेकरून ते पुढचा क्लेम करू शकतील. आणि हो. पेरताना कापसाचा पावसाची शक्यता बघूनच, अंदाज बघून जमिनीच्या प्रकारापर्यंत कापसाची पेरणी करायला. बर, उदय सर, याच्यात काही जोडायचं आहे तुम्हाला? कापसाच्या लागवडीच्या बाबतीत पर्यावरणाचा म्हणजे सुरुवातीपासूनच एकात्मिक कीड व्यवस्थापन प्रकार जो आहे. कारण कसं आहे की ह्या ज्या किडी आहेत ह्या ओव्हरनाईट आलेल्या नाहीत. मोनोक्रॉपिंग आपलं वाढलं, एक प्रकारचं पीक मोठ्या प्रमाणावर आपण घेतलं आणि त्यानंतर काही लाख वर्ष आपल्या आधी पृथ्वीवर जन्म घेतलेले हा कीटक वर्ग आहे. आणि हे जे कीटक आहेत त्यांची अनुभूती ही सार्वजनिक असते. म्हणजे आपल्या ब्लडलाईन मध्ये आपण काय बोललो हा आपली अनुभूती वैयक्तिक आहे. मी काय बोललो हे माझ्या भावाला समजणार नाही, ब्लड लाईन मधल्या माझ्या मुलाला समजणार नाही. पण कीटकांवर तुम्ही एखादा जर अनुभव कीटकांना आला, उदाहरणार्थ एखादा बेंझिन हेक्साक्लोराइड सारखा फवारा तुम्ही केला आणि तो मुंबई जवळ केला, तर असं आढळतं की बिहारमधल्या कीटकाला समजतं की हे बेंझिन हेक्साक्लोराइड आणि त्याचं विघटन कसं करायचं. म्हणजे हे जे कम्युनिकेशनची पद्धत आहे. दुसरं एक आम्हाला असं आढळलेलं आहे की आता मोगादिशू नावाचं बंदर आहे सोमालियामध्ये, तिथून इस्टर्लीज म्हणजे ज्या सोमालिया जेट सुरू होतो आणि त्यांनी मान्सून वारं भारताकडे ढकललं जातं. एक प्रकारची रिले शर्यत असती की मादागास्कर मधून आलेलं वारं भारताकडे ढकललं जातं. असं आढळून आलंय की मध्ये जी प्रवाळाची बेटं, छोटी छोटी बेटं, मॉरिशस सारखे देश आहेत, आफ्रिकेतल्या किडी आणि त्यांचं फार मोठं प्रमाण ह्या वाऱ्यांचं सहाय्य घेऊन भारतात प्रवेश करतात. म्हणजे आपण लक्षात हे घ्यावं की कीटकांशी लढा आणि त्यांचं पूर्ण नायनाट हे आपल्याला शक्य नाही. त्यांचं निसर्गातलं स्थान लक्षात घेऊन त्याचं व्यवस्थापन आपल्याला करावं लागतं. त्यामुळे एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे जे जे तंत्र आहेत, आपल्याकडे चांगली तंत्र आहेत,
आणि निसर्गाचा बॅलन्स ठेवण्याचा पुढच्या भागात आपण थोडी त्याबद्दलही चर्चा करू. हो. तर म्हणजे इकॉलॉजीचा विचार करून कीड व्यवस्थापन याच्यात करावी, म्हणजे घाबरून न जाता, जास्त उत्पादन खर्च न वाढवता याचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन आपल्याला करता येतं. मिलिंदजी. बर. अ, पण आता हे सगळं परत मार्केटच्या माध्यमातनं शेवटी शेतकरी हे जे काही पीक तयार करतो शेतामध्ये एवढी मेहनत करून, तर त्याला अधिक भाव जर का मिळाला तर तो शेतकरी समाधानी असतो. त्याला असं वाटतं की आपल्या कष्टाचं चीज झालं आणि म्हणून तर त्याला उत्तम भाव मिळाला तर पांढरं सोनं हे सर्वार्थानं अधोरेखित होतं. पण मग श्रीकांत सर, याच्यात शेतकऱ्यांना अधिकाधिक भाव आपल्याला मिळावा याच्याकरता काय टेक्निक्स आणखीन केली पाहिजेत, त्याचे काही तुम्ही टिप्स द्याल? हो, निश्चितच. मी मगाशी म्हटलं त्याचाच हा पुढचा भाग आपण म्हणू शकतो आणि याच्यावर जास्तीत जास्त म्हणजे माध्यमांमार्फत असो सर्वत्र याच्याबद्दल अवेअरनेस जो आहे तो क्रिएट होण्याची गरज आहे. ते म्हणजे आपण बघितलं असेल की आपण गेल्या शतकातनं या शतकात प्रवेश केला. गेल्या शतकापर्यंत आपण सगळ्या गोष्टीत आपल्याकडे टंचाई होती. आज आपल्याकडे टंचाई अशी बघितली तर कुठलीच नाहीये. म्हणजे एक तेलबिया आणि खाद्यतेल याचा जर सोडलं तर आणि पल्सेसमध्ये म्हणजे कडधान्यामध्ये थोडीशी, परंतु आपण आत्मनिर्भरता म्हणा किंवा स्वयंपूर्णता बऱ्याच पिकांमध्ये केली. म्हणजे आता प्रोडक्शन किंवा पिकपूर्व व्यवस्थापन याच्याबद्दल फारसं आपण न देता आपण लक्ष दिलं पाहिजे. हे पोस्ट हार्वेस्टिंग किंवा काढणी पश्चात जे आहे मार्केटिंग आलं त्याच्यात किंवा त्याच्यामध्ये साठवणूक असेल किंवा त्याच्यावर फायनान्सिंग असेल, ऍग्रिकल्चरल क्रेडिट जे आहे, तर या गोष्टींवर भर दिला तर आता शेतकऱ्यांना गरज त्याची आहे. पिकवणं भारतीय शेतकरी म्हणजे जगातला सर्वात जास्त स्ट्रगल करून देखील बघा आपण गेले वर्षभर अनेक वर्ष विक्रमी उत्पादन घेतोय, सगळी संकट झेलतोय, पण विक्रमी म्हणजे दुष्काळ येतोय, हवामान संकट येते, तरीही पीक वाढतंय आपलं आणि विक्रमी होतंय, अतिरिक्त उत्पादन करतोय. मग शेवटी प्रॉब्लेम कुठे येतोय? तुम्ही त्याला मार्केटिंग मध्ये कुठेतरी प्रॉब्लेम आहे. मग सगळा भर यापुढे मार्केटिंगवर असला पाहिजे आणि मार्केटिंग हे मी म्हटलं त्याप्रमाणे की तुम्ही पेरणी किंवा पेरणीपूर्वीच पिकाची निवड, आज आपण पिकाचं नियोजन म्हणतोय, तर मी तर म्हणतो पिकाचं नियोजन तुम्ही मागे काय गेल्या वर्षी सोयाबीनला भाव चांगला मिळाला, गेल्या वर्षी कापसाला भाव चांगला मिळाला, हे न बघता पुढे कशाला भाव मिळणार आहे इथून तुम्ही पिकाची निवड सुरू करा. मग पुढे कशाला भाव मिळणार आहे याच्यासाठी लागणारी माहिती आज शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचत नसली तरी त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत आणि अगदीच नाहीये असं नाही. म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे आज तुम्हाला तुमच्या हातात सोयाबीनचंच उदाहरण घेऊया किंवा कापसाचं, कापूस किंवा सोयाबीन हे तुमच्या हातात ऑक्टोबर मध्ये मिळणार आहे. मग तुम्ही किती सोयाबीन लावायचं आणि किती कॉटन लावायचं याच्यासाठी तुम्ही ऑक्टोबरमध्ये ह्या पिकांचे भाव काय असतील हे तुम्हाला आज उपलब्ध आहेत. कमॉडिटी एक्सचेंजच्या माध्यमात आज तुम्हाला ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये ऑक्टोबरचा याचा कॉटनचा भाव काय राहणार आहे तो आत्ता तुमच्या मोबाईल स्क्रीनवर अवेलेबल आहे, तुमच्या कॉम्प्युटरवर अवेलेबल आहे, तुम्हाला पेपरमध्ये तुम्हाला दूरदर्शन चॅनलवर मिळतोय. मग तुम्ही ते बघून आज तुमच्या पिकाची निवड करू शकता. म्हणजे तंत्रज्ञान इथेही वापरलं गेलं थोडंसं आणि तो भाव आपण आता लॉकही करू शकता आहे. त्याच्यासाठी कायदेवादात फ्युचर आहे. मग तुम्ही म्हणजे ह्या तंत्रज्ञानाचा वापर करता येतोय. शेवटी मार्केटिंग हेच महत्वाचं आहे आणि मार्केटिंगच्या दृष्टीनेच तुम्ही पिकाची निवड, पिकाचं नियोजन केलं पाहिजे. तर मला वाटते हो, तुम्ही मग एकदा मार्केटिंग अगोदरच केलं ऍडव्हान्स आगाऊमध्ये, तुम्ही तुमच्या पिकांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मध्ये कीड व्यवस्था मेहनत करताय, संपूर्ण करणं शक्य होतं. बरोबर. विलाजी, आपल्याकडे ग्रामीण भागात एक म्हण आहे की जो बोलेल त्याची माती विकली जाईल आणि जो बोलणार नाही त्याचं सोनंही विकलं जाणार नाही. हे आधुनिक भाषेत या टेक्नॉलॉजीच्या ह्याच्यात श्रीकांत सर आपल्याला सांगतात. पण तुम्हाला असं वाटतं की गेल्या एक 8-10 वर्षातला अनुभव पाहता शेतकरी थोडा वेगळा विचार करायच्या तयारीत आहे का, करायला धजावतोय का तो पारंपरिक शेतीतच अजून काहीसा अडकून पडलाय? त्याला असं वाटतं का की कापसाला गेल्या वर्षी जास्त फायदा झाला तर मग यावर्षी कापूसच लावूयात, यावर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळाला तर आपण सोयाबीनच लावूयात, याच्या पलीकडे जातोय शेतकरी असं वाटतं तुम्हाला? आता आपण जे चर्चा करतोय ती मुख्यतः कापूस आणि सोयाबीन या पिकांची करतोय. ह्या पिकांमध्ये नक्कीच म्हणजे अजून शेतकऱ्यांची मानसिकता बदलण्यासाठी खूप काम करण्याची गरज आहे. इतर पिकांमध्ये म्हणजे फळं भाजीपाला पिकांमध्ये तुम्हाला तशी मानसिकता दिसते का शेतकरी थोडा मार्केटचा विचार करायला लागलायत, त्यानुसार काही नियोजन करायला लागलायत, त्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करायला लागलायत. हे पण थोड्या प्रमाणात आहे. खास करून सोयाबीन आणि कापसामध्ये तुम्ही जर पाहिलं आपला मुख्य प्रश्न जो तयार झालेला आहे,
दोन्ही हे उत्पादनं जे आहेत हे महाराष्ट्रातील खरीपमधील सर्वात महत्वाची उत्पादनं, आणि दोन्हीमध्ये आता जसं आपण आता चर्चा झाली का प्रोडक्शन हो. संदर्भातच आपण सगळं बोलतोय, सरकारच्या पातळीवर, शेतकऱ्यांच्या पातळीवर, विद्यापीठाच्या पातळीवर. त्याच्या पुढचे जे टप्पे आहेत हो. पोस्ट हार्वेस्टच्या पातळीवर, मार्केटिंगच्या पातळीवर, तिथे शेतकरी असं समजतो की तो त्याचा भागच नाही. तो म्हणजे मी फक्त रॉ मटेरियल विकणं. बर, तर पिकवलं की कापूस- काम झालं माझं. आणि खास त्याच्यामधला मुद्दा जो आहे की कापूस आणि सोयाबीन हे दोन्ही तुम्ही पाहिले तर शेतातून जे उत्पादन तयार होतं ती ऍज इट इज हे कंझ्युमर पातळीवर जात नाहीत. कापसावर मध्ये भरपूर 3-4 टप्प्यामध्ये काम होतं आणि नंतर त्याचं फॅब्रिक तयार होतं, त्याच्यापासून नंतर कापड आणि इतर सर्व उत्पादन तयार होतात, मग ते कंझ्युमर वापरतो. त्याचबरोबर सोयाबीन मध्ये सुद्धा सोयाबीन प्रोसेस होतं, हो. सोयाबीन ऑइल आणि सोयाबीन पेंट सेपरेट होते, आणि बरोबर. नंतर मग ते कंझ्युमर, मग पोल्ट्री इंडस्ट्रीला जातात किंवा माणसाच्या याच्यामध्ये जातात, म्हणजे खाद्य म्हणून जातात. आता ही मधली जी कामं आहेत, म्हणजे शेतामध्ये रॉ मटेरियल फक्त पिकवलं, हो. कंझ्युमर पर्यंत जाईपर्यंत मधले जे टप्पे आहेत ते दुसरे वर्ग करतात. ते शेतकरी करत नाही, तर दुसरे म्हणजे भांडवलदार वर्ग करतायत, व्यापारी वर्ग करतायत, हो. आणि त्यांच्यावर अवलंबून मग आपलं बाजार, शेतकरी माझ्या कच्च्या राहतो. मालाचा बाजार झालाय. हा कोणता खरं. सोडवायचा असेल तर आता विचार हा करायला पाहिजे की मी कापूस विकणार नाही तर मी फॅब्रिक विकेल, मी सोयाबीन विकणार नाही तर मी सोयाबीन ऑइल किंवा सोयाबीन पेंट विकेल. आणि मग त्याच्या पुढचा जो टप्पा आहे, म्हणजे शेतात रॉ मटेरियल तयार झालं, पुढचा जो टप्पा आहे तो पण आपल्याच पातळीवर कसा करता येईल. वैयक्तिक पातळीवर ते शक्य नाही, कारण छोट्या शेतकऱ्याची ताकद नाही. पण त्यासाठी बरोबर. संघटित होऊन आपण तशा यंत्रणा उभ्या करायला का पुढाकार घेऊ शकत नाही. आणि बर. आपण एक कापूस म्हणजे 50 रुपये 55 रुपये विकायच्या ऐवजी आपण फॅब्रिक 500 रुपयाने काय विकू शकत नाही. बर, हा विचार तुम्ही केला मुद्दा त्यासाठी- खूप महत्त्वाचा मांडलाय विलासजी, पण शेवटी असं असतं की ते प्रत्यक्ष करणं याच्यातल्या ज्या काही अडचणी असतात तर त्या वेगळ्या प्रकारच्या असतात आणि त्याच्यातही शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता असते. अन्यथा पारंपरिक शेतीचाच विचार प्रामुख्यानं शेतकरी करतो. तुमच्याच मुद्द्याला आणखीन उदय सरांना काहीतरी जोडायचं, मग आपण ब्रेक घेऊयात आणि मग परत एकदा तुमच्याकडे येतो. उदय सर. मी मागच्या वर्षी दावा केला होता आणि आजही माझा हा दावा आहे की चीन जरी म्हणत असलं आणि आकडेवारी देत असलं तर चीन भारताचे अँटिसिपेशन बघून कापसाची आकडेवारी देतं. माझा दावा आहे की भारत फॅब्रिकमध्ये म्हणजे कापसामध्ये नंबर 1चा उत्पादक देश आहे, सगळ्यात मोठा एक्सपोर्टर सुद्धा आहे. मला वाटलं होतं की विलासजी तुम्हाला एक उदाहरण सांगतील. मराठवाड्यामध्ये अंबाजोगाईला अनिकेतजी लोहिया म्हणून मानवलोक नावाची संस्था, हो. द्वारकानाथजी लोहिया यांची ते चालवतात, आणि त्यांनी शेतकऱ्यांची समूह शेती कापसाची केली होती आणि कापूस ते फॅब्रिक जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांना काही अडचणी आल्या आणि विलासजींनी त्यांना मदत केली. ते टी शर्ट आता तयार झाले. पुढच्या वेळेस तो टी शर्ट घालून आपण एकमेकांशी बोलू, तुमची साईज कळवा मिलिंदजी, तुम्हालाही ते पाठवू. माझ्या दृष्टीने आशियामध्ये मोहम्मद युनुस यांची बचत गटाची चळवळ आणि विलास शिंदेचं सह्याद्री हो. याचं फार महत्वाचं स्थान भविष्य काळात राहणार आहे. ज्या पद्धतीने विलासजींनी द्राक्षामध्ये भाजीपाल्यामध्ये काम केलं आणि ते बोलले नसले तरी त्यांचं आता कोरडवाहू पिकांकडे लक्ष आहे, आणि अशा प्रकारच्या इनिशिएटिव्ह मधून शेतकऱ्यांना एक दीपस्तंभासारखं मार्गदर्शन होऊन वेगळ्या वेगळ्या पिकांमध्ये शेतकरी जेव्हा उतरतील तेव्हा बरोबर. एक टॅगलाईन असली पाहिजे, खळ्यात शेती थांबता कामा नाही. खळ्यात ती थांबतच नसते, कारण ती भूतकाळात ज्या वेळेला सुवर्णयुग आपल्याकडे होतं तेव्हा ती शेती खळ्यात थांबत नव्हती. तर आपले 12 बलुतदार आणि 18 कारखाने हे प्रोसेसिंगचे युनिट्स खेड्यात होते आपले. आता ह्या नव्या मांडणीमध्ये फ्रॅगमेंटेड शेतीमध्ये ते पुन्हा निर्माण करावं लागणार. त्यासाठी सह्याद्री सारख्या संस्था, मानवलोक सारख्या संस्था, अनेक एफपीओज, फेडरेशन एफपीओचे यांचा फार महत्वाचा रोल पुढील काळात राहणार आहे. बरोबर आहे उदयजी, आणि म्हणूनच आपण आता एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेकच्या नंतर विलासजींच्याकडनं हेच जाणून घेऊयात की महाराष्ट्रात त्यांच्यासारखेच जे मराठवाड्यात किंवा अन्य ठिकाणी खानदेशात, क्वचित थोडेसे विदर्भात जे गटशेतीचे प्रयोग होत आहेत आणि त्यातून मार्केट ओरिएंटेड म्हणजे चांगला भाव मिळावा, चांगलं मार्केट मिळावं, उत्तम ग्राहकाकडे थेट ते पोचावं, याच्याकरता जे प्रयत्न होत आहेत, तर त्याच्यातही शेतकरी जर का कायम राहिला तर त्याला कशा प्रकारचा फायदा होऊ शकेल हे आपण छोट्याशा ब्रेकनंतर जाणून घेऊयात. एक छोटासा ब्रेक घेऊयात, ब्रेकनंतर ही चर्चा सुरूच राहील.